पेठवडगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत काही बंद घरं आहेत। या घरांमध्ये संबंधित कुटुंबांची परंपरागत जुनी तांब्या पितळेची भांडी आहेत। अज्ञात चोरट्यांकडून ही जुनी मौल्यवान भांडी लंपास करण्याचे प्रकार घडू लागलेत। इथले श्रीरंग चिंगळे हे सध्या मुंबईत राहतात। ते कामानिमित्त पेठवडगावात आले असता त्यांच्या घरातून 2 शिलाई मशीन, तांब्याचा बंब, घागर, 3 पिंप अशी भांडी चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय। चिंगळे यांनी पेठवडगाव पोलिसात तक्रार अर्ज दाखल केलाय। काही दिवसांपूर्वी प्रज्योत शहा यांचं बंद घर फोडत चोरट्यांनी काही भांडी लंपास केली आहेत, तर हंजोडा इथं सुद्धा चोरीचा प्रयत्न केलाय। मी श्रीरंग शिवरुद्र चिंगळे, राहणार पेठवडगाव चिंगळे गल्ली। मी सध्या मुंबईला राहत असल्यामुळे कामानिमित्त मी पेठवडगाव गावी आलो व भावांच्या इथं आंघोळ स्नान करून इथं गल्लीमध्ये आल्यानंतर मला कळालं की इथं 2 ठिकाणी चोरी झालेली आहे, तुमचं पण उघडून बघा असं सांगितलं। त्या दिवशी मी काय बघितलं आणि दुसऱ्या दिवशी कटवणे साईने कडी भाजी आतली काढून बघितलं असता दोन्ही दारं उघडी दिसलीत व आतली पितळेची भांडी, तांब्याची भांडी, जर्मनची भांडी, तसे मशीनचा गड्डे, पिको मशीन व साधे मशीन हे चोरीला गेलेले होते। मी पोलीस स्टेशनला जाऊन नोंद केली व त्यांची पोचपावती घेऊन परत आलो। आज 24 तास उलटून गेले, अद्यापही कोण पंचनाम्याला पण आले नाही, चौकशी केलेली नाही। माझा फोन नंबर मी त्यांना दिलेला पण आहे।